नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघितल्यावर अनेकांच्या मनात थोडा गोंधळ झाला असेल की जनरल जानेवारी आणि जनरल फेब्रुवारी म्हणजे काय. तर जनरल हा इंग्रजी शब्द आपण सर्वसामान्य म्हणून पण वापरतो आणि लष्करातले जे सर्वोच्च सेनापती असतात त्यांनाही जनरल म्हणतात. आणि इथे मी लष्कराचा जो जनरल हा अर्थ असतो सेनापती म्हणून, त्या अर्थीच हा शब्द वापरलेला आहे. कारण हे नुसतं हेडिंग नाही आहे, ही एक शब्दावली आहे. दुसऱ्या महायुद्धात ही शब्दावली वापरली गेलेली आहे. आणि जनरल फेब्रुवारी आपण जनरल जानेवारी म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये ते युद्ध भडकून जगभर पसरण्यापूर्वीच हिटलर, जो जर्मनीचा हुकुमशहा झाला होता, त्याच्याशी फ्रान्स आणि ब्रिटनने करार केला होता परस्पर एकमेकांवर हल्ले न करण्याचा. आणि त्याचा जो करार होता तो त्यावेळचा विसरलो होता, ब्रिटनचा जो पंतप्रधान होता तो विमानतळावर येऊन तो आपण करार केला कसा आणि हिटलर आपल्यावर हल्ला करणार नाही म्हणून. चेंबरलेन नावाचे पंतप्रधान होते. आणि तो जेव्हा विमानतळावर कागद फडकडून दाखवायला लागला त्यावर ते चित्र बघून चर्चिलने, जो पुढे ब्रिटनचा युद्धकाळात पंतप्रधान झाला, त्या विन्स्टन चर्चिलने अशी प्रतिक्रिया दिली होती की हागलेल्या मुलाच्या ढुंगण पुसायला देखील या कागदाचा उपयोग नाही, इतका हा करार निरुपयोगी आहे. आणि चर्चिलचे शब्द खरे ठरले होते. कारण पुढल्या काळात हिटलरने इतरांना काय जिंकायचं हरवायचं ते केल्यानंतर फ्रान्स जवळजवळ सगळा गिळंकृत केला आणि ब्रिटनला धडका द्यायला सुरुवात केली. तेव्हा ते सगळं निस्तरण्यासाठी त्याच विन्स्टन चर्चिलला ब्रिटनचा पंतप्रधान करावा लागला होता. पण तसाच करार किंवा समझोता हिटलरने त्या काळात युरोपमध्ये गडबड नको, आपल्याला कोणी धक्का द्यायला नको म्हणून हिटलरने सोव्हिएट रशियाशी केलेला होता. जेव्हा लेनिनच्या नंतर सोव्हिएट रशियाचा प्रमुख झालेला स्टालिनशी त्याने ना युद्ध करार केला होता, नो वॉर पॅक्ट केला होता. आणि तरीही स्टालिन हा ब्रिटनचे किंवा फ्रान्सचे जे लोकशाहीवादी अति शहाणे होते त्यांच्या इतका बेसावध नव्हता. म्हणून आज ना उद्या हिटलर ह्या कराराला पायदळी तुडवून सोव्हिएट युनियनवर किंवा रशियावर सुद्धा हल्ला करेल ही खात्री बाळगूनच स्टालिन आपली रणनीती आखत होता, त्या दुसऱ्या महायुद्धाकडे बघत होता. आणि एक दिवस ती वेळ आली की अचानक हिटलरने आपला मोर्चा सोव्हिएट युनियनकडे म्हणजे रशियाकडे वळवला आणि जर्मन फौजा रशियामध्ये घुसला. आता ज्या दिशेने ही वाटचाल चालली होती आणि ज्या काळात चालली होती त्या काळाच्या संदर्भाने स्टॅलिनने वापरलेलं ही शब्दावली आहे. आय हॅव टू मोर जनरल्स, जनरल जानेवारी आणि जनरल फेब्रुवारी. लक्षात घ्या, स्टालिन काय म्हणतोय, माझ्याकडे अजून 2 मोठे सेनापती आहेत. फौज आहे असं म्हणत नाही तो म्हणतो आत्ता माझ्याकडे अजून 2 सेनापती आहेत, 2 जनरल्स आहेत, जानेवारी आणि फेब्रुवारी. आणि तुम्हाला माहिती आहे की ही इंग्रजी इंग्रजी कॅलेंडर आहे, त्याचं पहिले 2 महिने आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी. आणि हे शीतकालीन महिने आहेत. म्हणजे ज्या वेळेला उत्तर ध्रुवाच्या भागामध्ये आणि ध्रुवापासून जवळ असलेल्या प्रदेशामध्ये अतिबर्फवृष्टी होते, तापमान तळाला जातं, -40-50 पर्यंत जातं. असा कालखंड हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. आणि रशियाचा बहुतांश प्रदेश हा ध्रुवाच्या जस्ट खाली आहे. आणि त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये
तिथे प्रचंड बर्फ पडणार, कमालीची सोसता येणार नाही एवढी थंडी असणार, हे ओळखूनच स्टॅलिनने ते शब्द वापरले होते की आय हॅव 2 more जनरल्स, जनरल जानेवारी अँड जनरल फेब्रुवारी. याचं कारण जर्मन फौजा ज्या घुसल्या होत्या त्यांना कुठलाही प्रतिकार न करता सोव्हिएत युनियनच्या उत्तर भागामध्ये ते जितके घुसतील तितके घुसू देण्याची रणनीती, कुठचाही प्रतिकार न करता जर्मन फौजांना जितकं घुसता येईल सोव्हिएट युनियनमध्ये तितकं घुसू द्यायचं, हीच रणनीती होती. प्रतिकार केला नाही. सोव्हिएत फौजांनी आक्रमक जर्मन सेनेचा प्रतिकार केला नाही, तर त्यांना जवळजवळ शहरं मोकळी करून दिली. मी जर चुकत नसेल, आता बरेच वर्ष झाली ते वाचून, स्टालिनग्राड, लेनिनग्राड अशी जी शहरं होती मोठमोठी महानगरं, ही सुद्धा जर्मन फौजांसाठी अक्षरशः मोकळी करून दिली. सैन्य सोडा, नागरिक नव्हते. या सगळ्या उत्तरेकडच्या हळूहळू बर्फाळ होणाऱ्या प्रदेशातली आपली जनता स्टॅलिनने काढून घेतली, त्यानं दुसऱ्या ठिकाणी हलवलं आणि जर्मन फौजांना जितकं घुसता येईल तितकं घुसू दिलं डिसेंबर महिन्यामध्ये. आणि हळूहळू करत ते पादाक्रांत होतो आहे, विजयी होतो आहे, सहजगत्या शत्रू पळून गेला म्हणून खुशीत घुसत गेले उत्तरेकडे. आणि मग जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने असे आले की तिथून आणखीन पुढे जाणं म्हणजे बर्फामध्ये मरण्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. आणि मागे फिरायचं तर मागून सोव्हिएत फौजांनी जर्मन फौजांची कोंडी केली होती. जर्मनीकडून त्यांच्याकडे येऊ शकणारी सगळी रसद तोडली होती आणि गोळ्या न झाडतासुद्धा बर्फामध्ये जर्मन फौज अक्षरशः आपोआप मरण पावली किंवा त्या नैसर्गिक कोपामुळे मरण पावली. ते मारणारे सैनिक नव्हते, ते युद्ध जिंकणारे 2 महिने होते ज्यांचं नाव जानेवारी आणि फेब्रुवारी. त्यामुळे समोरचा शत्रू मूर्ख आहे असं समजून जेव्हा तुम्ही आपल्या शक्तीच्या अहंकाराने वेडेपिसे होता आणि आक्रमण करत जाता, तेव्हा तुमचं वस्तुस्थितीचं भान सुटतं आणि तुम्ही तुमच्यासाठी लावलेल्या सापळ्यामध्ये फसत जात असता. नेमकी तीच रणनीती सोव्हिएत युनियनच्या बाबतीत जर्मन आक्रमणानंतर स्टॅलिनने वापरलेली होती. आणि स्टॅलिनने, जोसेफ स्टॅलिन, त्याने यांना घुसू दिलं म्हणजे मृत्यूच्या सापळ्यात येऊ दिलं. अनेकदा हा मृत्यूचा सापळा हाच विजय वाटतो आणि तिथे तुम्ही जितके आत जाता तेवढं तुम्ही मृत्यूच्या कराल दाढेत ओढले जात असता. आज अचानक मला दुसरं महायुद्ध, जोसेफ स्टॅलिन हे सगळं आठवण्याचं कारण असं की जे काय सध्या इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे, त्यामध्ये सुद्धा अकारण एका सण चालू असलेल्या दिवशी हमासने जो हल्ला केला तो त्यांच्या पातळीवर विचार केला तर फारच भेदक होता. 1000पेक्षा अधिक इस्रायली मारले गेलेत, ही पण वस्तुस्थिती आहे. पण जर हमासला युद्धच करायचं असेल तर त्यापासून शांतता इस्रायलला वाचवू शकणार नव्हती. त्यांनी जर हल्ला केला तर प्रतिकार करणं एवढाच मार्ग होता. आपण हल्ला करायचा नाही हीच इस्रायलची भूमिका होती. पण सणामध्ये गुंतलेले इस्रायली गाफील आहेत, त्याचा फायदा घेऊन आपण गाझाच्या बाजूचा इस्रायली प्रदेश बळकावायचा हे प्लॅनिंग करून आणि त्यासाठी इस्रायलमध्ये हजारो लोक मारून आपला हेतू साध्य करू, इस्रायलचं नाक कापून जगाला दाखवू, या जिद्दीने हमासच्या लढवय्यांनी ही आगळीक केली. पण एकदा ती केली म्हटल्यानंतर आयर्न डोम, काय तो क्षेपणास्त्र, रॉकेट्स अडवणारा, हे सगळं जगजाहीर आहे. पण इस्रायलकडे जनरल जानेवारी आणि जनरल फेब्रुवारी यांच्यासारखी अनेक हत्यारं आहेत. हे मात्र हमासचे लोक विसरले होते, पॅलेस्टाईनी अतिरेकी विसरले होते. म्हणूनच त्यांनी आपल्या पायानी मृत्यू सापळा
गाझापट्टीत ओढवून आणला. ठीक आहे, काही शेकड्यांनी घरं सोव्हिएट तुमच्या इस्रायलमधली उद्ध्वस्त झाली असतील, अनेक मुलं महिला पुरुष मारले गेले असतील, वृद्ध मारले गेले असतील, पण त्यातून इस्रायलला गाझापट्टी संपवायची होती. त्यासाठी अतिशय उपयुक्त असं हत्यार किंवा कोलीत इस्रायलला आग लावण्यासाठी गाझापट्टीला एक प्रकारची भट्टी बनवण्याचं कोलीत हे हमासवाल्यांनी पुरवलं. आणि आता ज्या पद्धतीत गेल्या 4-5 दिवसामध्ये अख्खी गाझापट्टी बेचिराख करण्यासारखे इस्रायल हल्ले करते आणि त्यात मध्यस्थी करायलाही कोणी अजून पुढे आलेला नाही. 2 दिवस गेल्यानंतर गाझापट्टीतल्या हमासच्या नेत्यांनी गुडघे टेकलेले होते, युद्धबंदी करूया म्हणून गयावया केल्या होत्या. राष्ट्रसंघाने वगैरे त्यात आमची काय ती मध्यस्थी करावी म्हणून लडकुंडीला आलेले होते. पण त्याची सुरुवात कोणी केली? इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू म्हणाले ना की युद्ध तुम्ही सुरू केले पण संपवणार आम्ही. याचा अर्थ असा की आम्ही तुमच्यापेक्षा शेकडो पटीने अधिक बलवान आहोत आणि तुम्ही आगळीक केली तर तुम्हाला सणसणीत धडा शिकवू. आणि ते धडा शिकवण्यासाठी आवश्यक असलेलं सगळं दारुगोळा आमच्याकडे भरलेला आहे, शस्त्रांचं भंडार आहे. थोडक्यात वी हॅव जनरल जानेवारी आणि जनरल फेब्रुवारी. स्टालिनने तर एकही गोळी न झाडता, रणगाडे फौजा न पाठवता जर्मन सेनेला बर्फामध्ये पाणी पाजलं होतं. इकडे उलटी परिस्थिती झाली आहे की आत्ता सणासुदीमध्ये गाफील आहेत तर थोडी आगळीक करून घेऊ म्हणून जे काय हमासच्या लढवय्यांनी केलं ते त्यांना आता भारी पडलेलं आहे. आणि जे हमासचे समर्थक आहेत ते आपल्याला त्यातला मानवी भाग दाखवतात. पण तो मानवी भाग दाखवताना ज्यांनी आगळीक केली ते पशुपेक्षाही श्वापदापेक्षाही वाईट पद्धतीने वागले. ही वस्तुस्थिती का लपवणार? जेव्हा साप तुम्हाला डंख मारतो किंवा वाघ वगैरे श्वापद तुमच्या अंगावर येतं तेव्हा तुम्ही त्याला चुचकारून माफ करत नाही, समजावण्याचा प्रयत्न करत नाही, त्याच्यावर प्रतिहल्ला करावाच लागतो. आणि प्रतिहल्ला असा केला जातो की त्याला मारावा लागतो. ते म्हणतात ना ही रक्ताला चटावलेलं जनावर असतं. जेव्हा ते रक्ताला चटावलेलं जनावर असतं तेव्हा त्याला मारावं लागतं. हे सगळे पशुसंग्रहालय वगैरे आपण बघतो ना, तिथे वाघ सिंह वगैरे ठेवलेले असतात. त्यांना कुठल्या तरी कत्तलखान्यातून आणलेलं मेलेलं मांस खाऊ घातलं जातं. ताज्या रक्ताची चटक त्यांच्या जिभेला लागू नये याची काळजी घेतली जाते. एकदा कर म्हणजे असं फार पूर्वी छत्रे म्हणून आपल्याकडे सर्कसचे एक पहिली भारतीय सर्कस काढणारे छत्रे म्हणून होते. त्यांचं आत्मचरित्र वाचलं होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं ही सर्कशीतली श्वापदं असतात, त्यांना अतिशय बछडे असताना आणून पाळतात आणि त्यांना त्या कसरती शिकवतात. असाच एक सिंह किंवा वाघ त्याचं प्रशिक्षण चालू होतं आणि अशा वेळेला त्या छत्र्यांच्या हाताला एक जखम झालेली होती. ती जखम त्या वाघाच्या तो हात जो होता तो त्या वाघ की सिंहाच्या जवळ गेला आणि त्याने ते रक्त चाटलं म्हटल्यानंतर छत्रे यांनी तो हात काढून घेतला नाही. त्या सिंहाला का कोण होता त्याला डिस्टर्ब केलं नाही. आपल्या सहकार्याला सांगितलं ताबडतोब पिस्तूल घेऊन ये आणि तिथल्या तिथे पिस्तुलाची गोळी झाडून त्या वाघाला मारून टाकलं. याचं कारण असं की ज्याने जिवंत रक्त चाटलेलं आहे त्याला त्या रक्ताची चव कळते आणि तो ओरिजिनली नरभक्षक किंवा पशुभक्षक असल्यामुळे तो त्याच्यानंतर नियंत्रणात राहणं अवघड असतं. तसं गाझापट्टीतले जे लढवय्ये आहेत त्यांना लढायची, मरायची आणि रक्तपात करायची खाज आहे. त्यांना शांततेची भाषा कळू शकत नाही. आणि म्हणूनच गेल्या जवळजवळ 70 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अरब इस्रायल किंवा पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध झालं आहे तेव्हा प्रत्येक वेळेला अगदी शस्त्रास्त्रांचा साठा नव्हता आरंभी 49 साली तेव्हासुद्धा
इस्रायलनेच बाजी मारली आहे आणि या लोकांना पराभूत व्हावं लागलं आहे. पण लढाईची खुमखुमी संपत नाही. अल्लाहू अकबर म्हणायचं आणि रक्तपात सुरू करायचा, जिहाद सुरू करायचा. यात अधिकाधिक लोक मारले गेलेत. आणि आत्तासुद्धा त्यांना असं वाटलं होतं की जो काय इस्रायली ज्यू लोकांचा सण होता त्याच्यात हे लोक गाफील आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला घेता येईल आणि मग परत कोणीतरी मध्यस्थी करेल आणि संपेल. पण पॅलेस्टाईनचे लोक, हमासचे लोक एक गोष्ट विसरलेत की गेल्या 70 वर्षात हळूहळू जग पॅलेस्टाईनकडे वळून बघायचं बंद झालेलं आहे. हे नुसत्या कुरापती करणार आणि त्या कुरापतीनंतर आपण मध्यस्थी करायची आणि परत ह्यांचं विस्कटलेलं सावरलं की हे परत कुरापत करणार. कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही तसं आहे, हमासचे लोक सरळ होणार नाहीत. म्हणून हळूहळू करत जगाने यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे. अगदी मुस्लिम देशांची जी संघटना आहे, 57 मुस्लिम देश आहेत जगामध्ये आणि त्यांची एक OIC नावाची संघटना आहे. त्यांनीसुद्धा यात पुढाकार घेऊन काही हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे किंवा पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे अक्षरशः गाझापट्टीतल्या हमासची ससेहोलपट झाली आहे. त्यांना वाटलं होतं आजपर्यंत जसं झालं तसं युनो वगैरे राष्ट्रसंघ त्यात हस्तक्षेप करतील आणि परत आपल्याला सावरण्याची संधी मिळेल. ती यावेळेला मिळणार नाही आहे. कारण दुबई, बहारीनसारख्या अरब देशांनीसुद्धा हमासलाच दोष दिलेला आहे. सौदी अरेबिया मौन पाळून आहे. तुर्कस्तान फक्त तोंड पाटीलकी करते आणि सिरिया किंवा लेबेनॉन यांनी आगाऊपणा केला तर तो तुम्हाला महागात पडेल अशी धमकी इस्रायलने दिलेली नाही. ती धमकी दुबई आणि बहारीन देते हे लक्षात घेण्यासारखं आहे. बाकीचे प्रगत देश जे दरवेळेला यात हस्तक्षेप करून मध्यस्थी करत होते, अशा फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका अशा सगळ्या देशांनी हात झटकलेले नाहीत नुसते. तर आम्ही इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत, आम्ही इस्रायलला मदत करणार आहोत असं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे हमासचे हात नुसते पोळलेले नाहीत. त्यांच्यापेक्षा संयमाने वागणाऱ्या वेस्ट बँकमधल्या पॅलेस्टाईनी लोकांचे सुद्धा प्रतिष्ठा जमीनदोस्त करून टाकली आहे हमासच्या लोकांनी. आणि ही कळ काढल्यानंतर गाझापट्टीसुद्धा जगाच्या नकाशावरून पुसली जाईल याचं त्यांना भान राहिलेलं नाही. आणि इस्रायलने तर स्पष्ट इशारा दिलेला आहे, पलीकडे समुद्रात निघून जायचं किंवा खाली इजिप्तमध्ये जायचं. गाझापट्टी आम्हाला नकोच आहे. आणि मित्रांनो, आजवरची जी काय 7-8 युद्ध पॅलेस्टाईन, इस्रायल, अरब इस्रायल अशी झाली आहेत ना, त्या प्रत्येक वेळेला इस्रायलला 49 साली जो जमिनीचा वाटा, जो प्रदेश त्यांच्या वाट्याला आला होता तो आता सरकत जवळजवळ दुप्पट झालेला आहे. साधारणतः 40% आसपासचा प्रदेश हा मुळात इस्रायलकडे होता सुरुवातीला. तो आता 70-75% मूळचा पॅलेस्टाईन आहे हा इस्रायलच्या कब्जात गेलेला आहे. पण तरीही हे लोक शहाणपण शिकायला तयार नाहीत. कारण त्यांना जसं हिटलरला झिंग चढलेली होती तशी ह्या हिटलरच्या तुलनेमध्ये क्षुल्लक असलेले हमाससारखे लोक, त्यांनासुद्धा इतकी झिंग चढली आहे की इस्रायलने शब्द वापरला नसला तरी शब्द तोच होता, वी हॅव जनरल जानेवारी अँड जनरल फेब्रुवारी. तुम्ही कळ काढा, आम्ही तुमच्यावर असे पावसासारखे, वादळासारखे, ढगफुटीसारखे कोसळू की तुमचं शहर, वस्त्या पार जमीनदोस्त होऊन जातील. आणि तेच झालेलं आहे. मित्रांनो, ही रणनीती असते. युद्धामध्ये दोन्हीकडचं नुकसान होतं. पण ज्या प्रदेशात युद्ध होतं त्या प्रदेशाचं नुकसान अधिक होतं. हे युद्ध सुरुवात हमासने केलं. त्यांनी इस्रायलची भूमी घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात गाझापट्टी म्हणून हमासचं प्रभुत्व असलेला जो पॅलेस्टाईनचा भाग आहे तो हे युद्ध संपेपर्यंत पॅलेस्टाईनींच्या ताब्यात शिल्लक राहील की नाही याची आता शंका आहे. आणि इस्रायल ज्या पद्धतीत निघाला आहे, कदाचित असं होईल की
अर्धी गाझापट्टी इजिप्तने घेऊन टाकावी आणि या सगळ्यांना आपल्याकडे घेऊन टाकावं अशाही तडजोडीवर इस्रायल हे युद्ध थांबवेल. म्हणजेच पुढल्या काळामध्ये आज जे कोणी गाझापट्टीत राहणारे पॅलेस्टाईनी आहेत ते इस्रायलमध्ये इजिप्तमध्ये निर्वासित म्हणून राहू लागतील आणि तिथे त्यांनी गडबड केली तर त्यांचा बंदोबस्त इजिप्शियन लष्कराला करावा लागेल. इस्रायलला त्यात हस्तक्षेप करावा लागणार नाही, कारण इजिप्तमध्ये समाविष्ट होणाऱ्या गाझापट्टीच्या थोड्याफार भूभागात यांचं पुनर्वसन इजिप्तला करावं लागेल आणि त्यांनी वाह्यातपणा केला तर त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा इस्रायल पुढचा हल्ला इजिप्तवर करेल. जानेवारी जनरल फेब्रुवारी हा विषय, गाझापट्टीचा विषय इस्रायल संपूर्ण टाकणार आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.